की जे मनोज जरांगे पाटलांनी एवढा लढा उभा केला तर त्यात पंकज त्यांनी काय केलं आरक्षणासाठी किंवा प्रीतम त्यांनी काय केलं त्यांचं बोलण्याचं काम होतं ना त्यांना की त्यांचं फक्त यांचं मतदान नव्हतं त्याला सर्वांचंच मतदान होतं बरोबर आहे तर त्यांचं बोलण्याचं काम होतं आरक्षणावर ज्यांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला आम्ही त्यांना विरोध करणारच ओबीसी मेळ्यात सामील बी नव्हते की पंकज नव्हतं त्यांच्या बॅनरवर फोटो का होता मग होता का नव्हता मग ते आता ओबीसी ओबीसी मेळ्यात सामील नव्हत्या मान्य आहे मला मराठा मेळ्यात होत्या का सामील बीड जिल्ह्यात आता ओबीसी मराठा मेळ्यात सामील होत्या का ते बी सांगा ना होत्या का नाही हा मग माझं म्हणणं आहे आता ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष लागला नाही ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष नाहीच आहे ते तर आमच्या सोबत आहे ना ओबीसी समाज आपल्या गावात जवळपास 30% ओबीसी समाज आहे तो सगळ्या आपल्या मराठा समाज सोबत आहे त्यात मग कसं काय असं म्हणता येत नाही आपल्याला की जातीचं लागलंय म्हणून नाही म्हणता येत पण माझा विरोध बीजेपीला आहे तू म्हणतो 10 वर्ष मी मतदान केलं भाजपला भाजप आणलं ते आमची चुकी झाली ना मग आम्ही पक्ष ओळखायला उशीर केला की पक्ष आम्हाला वाटलं काहीतरी चांगले कामं करीन बाबा